नमस्कार मित्रांनो, मी अक्षय आगरे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। आज आपण पदरगडचा ट्रेक करणार आहोत आणि या ट्रेकमध्ये आपल्याला हार्ड पॅचेससुद्धा पाहायला मिळणार आहेत आणि ते आपण कशा प्रकारे कव्हर करणार आहोत ते आपल्याला या व्हिडिओच्या मार्फत पाहायला मिळतील। सर्वप्रथम तुम्हाला पदरगडच्या दिशेने येणं झालं तर तुम्ही कर्जत किंवा नेरळवरून ऑटो करून खांडसला उतरू शकता आणि तिथून मग पुढे आपला ट्रेक चालू होतो। ट्रेक स्टार्ट झाला आहे पण रस्ता हरवल्यासारखं थोडंफार वाटतंय, कारण का इथे ना कसलेच बोर्ड वगैरे लावले नाही आहे। कोणत्या दिशेला जातो आम्हाला काही समजत नाही आहे, कारण का हाच रस्ता आहे ना सरळ भीमाशंकरला सुद्धा जातो। आपण गणेश मंदिरची इथं आलो आहे। गणेश घाटामधील गणेश मंदिर हे खूप फेमस आहे या गावामध्ये। गणपती बाप्पांचं दर्शन घेऊया। किती सुबक अशी मूर्ती आहे बघा। आता आपण गणपती बाप्पांचं दर्शन घेतलं आणि तिथूनच पुढे आता पदरगडच्या दिशेने जाणारा रस्ता सापडला आपल्याला। या मार्गाला आपल्याला दोन वाटा दिसतात, एक या दिशेला जाते आणि एक या दिशेला। या दिशेला आपल्याला बघा संरक्षण असं इशारा दिलेला आहे, अशी दगडी बाजूने लावलेले आहेत। सो ह्या रस्त्याने आपल्याला पुढे जायचं आहे। मित्रांनो, जर तुम्ही गणेश मंदिराच्या इथून पुढे याल ना तर प्रत्येक दगडात तुम्हाला व्हाईट कलरचा चुना लावलेला दिसेल। ज्या दगडांना व्हाईट कलरचा चुना लावला आहे ना त्याच दिशेने आपल्याला जायचं आहे, कारण का पदरगडाकडे जाणारा रस्ता त्या दिशेने निघतो पुढे। तुम्ही जर पदरगडावरती याल ना तर तुम्हाला करवंदाची दाट झाडी पाहायला मिळेल आणि सध्या आता एप्रिल महिना चालू आहे, तर ह्या महिन्यामध्ये करवंद आले आहेत पण ते कच्ची आहेत। जर आपण ते खाल्लं ना तर आपला घसा पूर्णपणे बसून जाईल, त्यामुळे आपण खात नाही आहोत। पण आपल्याला प्रत्येक ठिकाणी करवंदाची झाडं पाहायला मिळतात। समोरच पदरगडचा सुळका दिसतोय, तर त्या सुळक्यावरती आपल्याला जायचं आहे। तिथे आपल्याला चिमणी क्लाइम्बिंगसुद्धा करायची आहे। तर मित्रांनो, तुम्ही एप्रिल महिन्यामध्ये ट्रेक करत असाल ना तर तुम्हाला गरमी खूप लागेल, कारण का आम्ही आता ट्रेक करतोय ना तर सूर्यदेव पूर्णपणे तापलेले आहेत आणि अक्षरशः उन्हाचे चटके लागत आहेत। सो तुम्ही ट्रेक करत असाल ना तर ट्रेक कंप्लीट करायचा लवकरात लवकर प्रयत्न करा। फायनली गडाकडे जाणारा रस्ता आम्हाला दिसलाय, खूप खुश वाटतंय। शेटकर बघा, शेटकर जाम खुश झालाय। आणि बघा विहीर पण आपल्याला दिसले। या विहिरीच्या इथूनच पदरगडच्या दिशेने रस्ता जातो, तर आपल्याला विहीर सुद्धा मिळालेली आहे आणि विहीरमध्ये पाणी पिण्यासारखं नाही आहे, एकदम गडूळ झालेलं आहे। हा रस्ताच पुढे जातो पदरगडच्या दिशेने। विहीर वगैरे दिसले। सो आता आम्ही सर्व खुश आहे, कारण का आम्ही बरोबर रस्त्याला आहे, त्यामुळे एक खुशीचा माहोल आहे सर्वांमध्ये। कारण का मगाचपासून आम्ही नुसते गोल गोल फिरतोय, रस्ता सापडत नव्हता। सो निराश झालेलं थोडे, पण आता थोडा रस्ता सापडला आहे त्यामुळे थोडं बरं वाटते। पदरगडचा आपल्याला बोर्ड दिसला, तिथून पुढेच थोडा रस्ता येतो आणि हा रस्ता भीमाशंकरच्या दिशेने जातो। आणि हे बघा इथे एक झाडाला ॲरो लावलेला आहे, किल्ले पदरगड। आणि या रस्त्याच्या समोरच एक बाण हा बघा ॲरो दाखवलेला आहे,
ॲरो तर दाखवलेलंच आहे, प्लस इथे 3 दगडंसुद्धा लावलेले आहेत. तर आपल्याला समजायचं की ह्या दिशेने जायचं आहे. ह्या दिशेला पदरगड आहे. तर आपण ह्या रस्त्याने पुढे, हे बघा समोरच पदरगड दिसतोय, या रस्त्याने आपण वरती जाऊया. पदरगडच्या दिशेने जाणारा हा मार्ग आहे ना, घनदाट झाडांच्या मधून जाणारा हा मार्ग आहे. वेलीसुद्धा आपल्याला पाहायला मिळते. इथे घनदाट जंगल असल्यामुळे सावली पण खूप आहे आणि बोलतात ना थोडा आराम मिळतोय शरीराला सावलीमुळे. आता त्या ॲरोनंतर आपण पुढे आलो ना, तर आपल्याला प्रत्येक ठिकाणी असे बोर्ड लावलेले दिसतात. सह्याद्री प्रतिष्ठान कर्जत. त्या मार्गानंतर पुढे जे बोर्ड लावलेत ना प्रत्येक या घनदाट झाडीमध्ये, सह्याद्री प्रतिष्ठान कर्जत यांनी लावलेले आहेत. आणि हे खूप छान काम केलेलं आहे, कारण का या किर्र झाडीमध्ये रस्ता शोधणं अशक्य आहे. त्यांनी जे हे बोर्ड लावलेत ना, त्यामुळे रस्ता सहजासहजी आपल्याला मिळतो आहे. म्हणून आपण सह्याद्री प्रतिष्ठानाचे धन्यवाद मानूया. हे बघा छोटीशी कैरी पडलेली आहे आणि या घनदाट जंगलामध्ये आम्हाला हे पहिलं आंब्याचं झाड दिसलेलं आहे. याला छोटे छोटे बिटके लागलेले आहेत आंब्याच्या. सो खूप छान वाटतंय हे पहिलं आंब्याचं झाड पाहून. आणि हा गड्याच्या दिशेने जाणारा ॲरो आहे. सो आपल्याला समोरच जायचं आहे, तर चला गडाच्या दिशेने भ्रमंती करूया. मित्रांनो, आम्ही पुन्हा रस्ता भटकलो आणि अक्षरशः रस्ता आता भेटत नव्हता. आम्ही दुसऱ्याच रूटला गेलेलो आणि पुढे जाऊन आम्हाला वॉटरफॉलचा जो सुकलेला वॉटरफॉल असतो ना, तो दिसला. त्यामुळे आम्हाला समजलं की पुढे रस्ता नाही आहे. सो आम्ही परत मागे आलो आणि लेफ्ट मारला आणि लेफ्टला आलो पुढे, मग आम्हाला रस्ता दिसला. सो जागोजागी असे म्हणजे फळक नसल्यामुळे ना रस्ता सहजासहजी मिळत नाही. आता आपला वरती जाण्याचा पॅच चालू झाला आहे. Come on, शेटकर, come on. शेटकर, come on. भाई कबड्डी खेलतो तू या. मित्रांनो, पुलवून दांदरून गेलेली आहे. पुलवून दांदरून गेलेली आहे. कारण काय पॅच खूप कठीण आहे. आजपर्यंत केलेला ट्रेकपैकी डिफिकल्ट ट्रेक. पुलवून हवन कडक. उतरताना जरूर फाटणार आहे आमची, बट जो होगा देखा जाएगा. खूप मजा आली. एवढं पण हार्ड नव्हतं, बट आता जो चिमणी पॅच आहे ना, तो थोडा डिफिकल्ट असेल असं मला वाटतंय. लेट्स सी, बघू पुढे आपण. मित्रांनो, आता आपण चिमणी क्लाइम्बिंग करतोय. तर आपली इथून आता स्टार्टिंग होते वरती जाण्यासाठी. तर आता आपण वरती जातोय. थोडा रिस्की पॅच आहे.
आता आपण चिमणी क्लाइम्बिंग पॅच केला, त्यानंतर किल्ले पदरगड हा वरच्या दिशेला ॲरो जातो आहे, तर इथून थोडासा आपला क्लाइम्बिंग पॅच आहे. सो हा पॅच आपल्याला पूर्णपणे केअरफुली करावा लागेल. किती कठीण पॅच आहे. जर तुम्ही आलात ना तर हे पॅच एकदम सांभाळून करा. शक्यतो तुम्हाला जमलं तर करा, जर कॉन्फिडन्स नसेल ना तुमच्यात तर अजिबात करू नका. हा खूप रिस्की पॅच आहे. आम्ही आतापर्यंत केलेल्या ट्रेकमुळे आम्हाला थोडाफार अनुभव आहे, त्यामुळे आम्ही पुढे करण्याचा प्रयत्न केला हा ट्रेक. आणि आमच्याबरोबर जे अजून तिघंजण होते ना त्यांनी हा ट्रेक सोडून दिला आहे. ते अर्धवटच रस्त्यामध्ये थांबलेले आहेत आणि आम्ही पुढे कॅरी ऑन केला आहे हा ट्रेक. माझ्याबरोबर संकेतसुद्धा आहे. जय शिवराय. जय शिवराय भावा. संकेत, तू काय बोलशील, म्हणजे खालतून येतेवेळी काय दक्षता घेतली पाहिजे? दक्षता म्हणजे कोणती हलगर्जी करता कामा नये, मस्ती करू नये. म्हणजे तुम्हाला कॉन्फिडन्स असेल तर करा, नका करू. आता इम्पॉर्टंट नाही की केलंच पाहिजे म्हणून. बरोबर आहे, बरोबर आहे. सेफ्टी इम्पॉर्टंट. आणि मेन गोष्ट म्हणजे येताना शूज काढून या. बरोबर आहे. त्याच्यामुळे तुम्हाला ग्रीप भेटेल, चांगली पायाची ग्रीप चांगली भेटेल. शूज कसे सटकतात क्लाइम्बिंग करतेवेळी. शूज जर तुमचे चांगल्या क्वालिटीचे शूज असतील ना तर तुम्हाला त्याचा फायदा आहे, बट चांगल्या क्वालिटीचे शूज नसतील ना तर सर्व काही व्यर्थ आहे. म्हणून जर अशा ठिकाणी याल ना, कठीण ठिकाणी, तर शूज नक्कीच काढा. ग्रीप चांगली भेटेल पायाला. छत्रपती शिवाजी महाराज की जय. ते पूर्वीच्या काळामध्ये ना पायऱ्या होत्या, आणि जे ब्रिटिश सत्ता आणि इंग्रज हे लोक होते ना, त्या लोकांनी हे पूर्ण किल्ले आपल्या स्वतःच्या कब्जामध्ये घेऊन या पायऱ्या पूर्ण नष्ट करून टाकलेल्या आहेत. त्यामुळे आपल्या गडकोट किल्ल्यांची अशी हालत आहे. किल्ले पदरगड गुहा ही आपल्याला दिसते पहिली गुफा. ही आपण एक्सप्लोअर केली आताच, आणि इथूनच समोर काय मनमोहक असं सुंदर वातावरण. अजून एक पॅच आहे वरती जाण्यासाठी. मित्रांनो, आता आपण वरती आलो. सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगतो मी तुम्हाला. हे बघा, इथे ज्या पायऱ्या दिसतात ना आपल्याला, या पायऱ्या खालपर्यंत होत्या, बट मराठ्यांच्या हातातून हे किल्ले गेल्यानंतर या किल्ल्यांच्या पायऱ्या पूर्णपणे नष्ट केलेल्या आहेत. आता आपला पॅच कंप्लीट झाला आहे. त्यानंतर आपण गुफेच्या दिशेने जातोय. अजून एक वरती गुफा आहे. अच्छा, मला कवर कर वाटतं बस. माझ्या एवढं माझ्यावर हे बघा, इथे एक समोर गुफा आहे जिथे संकेत जाते. ही एक आहे. त्यानंतर अजून एक आहे वरती गुफा, ती आपण एक्सप्लोर करूया. आत्ता खरं तर पायऱ्या चालू झाल्या. बघा, समोर आपल्याला सुळका दिसतोय. हे बघा, हे 3 पाण्याचे टाकी आहेत, आणि त्या काळामध्ये कातलाला कोरून कशा प्रकारे हे बनवले असतील याचा आपण विचारच करू शकतो. खूप छान आणि सुबक असे आहेत. यांच्यामधलं पाणी सध्या आटून गेलेलं आहे. 3ही टाक्यांमध्ये पाणी नाही आहे. हे पाण्याचं टाकं आहे. पाणी पिण्यायोग्य नाही आहे. पूर्णपणे शेवाळ आले पाण्यामध्ये.
संकेत बोलतो इथे गुफा आहे, सो आपण गुफा पुढे एक्सप्लोअर करूया. पण वाऱ्याचा एवढा वेग आहे ना, खूप वेग आहे, अक्षरशः आपल्याला उडवून घेऊन जाऊ शकतं, एवढा वेग वाऱ्याचा आहे. वाव, ही बघा संपूर्ण मोठी गुफा आहे, पूर्णपणे मोठी गुफा आहे. इथे खूप जण आराम करू शकतात, कॅम्पिंग सुद्धा करू शकतात. आणि या गुफेतून समोरच विलोभनीय दृश्य दिसते आपल्याला. तर मित्रांनो, आता आपण पूर्णपणे गड एक्सप्लोअर केलं आहे. पाण्याचं टाकं बघितलं, गुहा बघितल्या, खालील गुहा देखील बघितल्या आपण. अशा प्रकारे आपला पूर्णपणे गड कवर करून झालेला आहे. तर आता आपण या व्हिडिओची सांगता करूया आणि आपला हा व्हिडिओ इथेच संपूया. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा. चला तर मित्रांनो, बाय बाय.